वेलकम टू गायरस एज्युकेशन. लिनियर सिंपल हार्मोनिक मोशनमध्ये आपल्याला बऱ्याच वेळेस स्प्रिंगचे प्रॉब्लेम विचारतात. मीन्स मासलेस स्प्रिंगच्या कॉम्बिनेशन्स तुम्हाला दिलेल्या असतात आणि त्या ठिकाणी तुम्हाला एक्सटेन्शन प्रोड्यूस किंवा स्प्रिंग कॉन्स्टंट्स काढायला लावतात. सो कॉम्बिनेशन ऑफ स्प्रिंगमध्ये पॉसिबल कॉम्बिनेशन किती आहेत आणि त्याच्यातनं आपल्याला अल्टिमेटली त्याचा इफेक्टिव्ह फोर्स कॉन्स्टंट असेल किंवा इफेक्टिव्ह त्याच्यात जे काही एक्सटेन्शन प्रोड्यूस होत असेल हे कसं काढायचं याची एक थोडक्यात मी तुम्हाला इथे ट्रिक देतो आणि तुमच्या पुस्तकात जे त्यांनी दिलेलं आहे ते तुम्हाला एक व्यवस्थित पद्धतीने समजवू शकतो. सी कॉम्बिनेशन ऑफ स्प्रिंग. सो टू पॉसिबल कॉम्बिनेशन आर सिरीज अँड पॅरलल. सो सिरीज कॉम्बिनेशन. आता दोन स्प्रिंग्स सिरीज कॉम्बिनेशन मध्ये आहेत असं कधी म्हटलं जाईल? ज्यावेळेस त्या एका पाठोपाठ एक जोडल्या जातील. म्हणजे डेफिनेशन ऑफ सिरीज कॉम्बिनेशन ऑफ स्प्रिंग इज व्हेरी सिंपल. इट इज सिमिलर टू युअर रेजिस्टन्सेस अँड ऑल. that if two springs are connected one after another then they are said to be in series combination. मग अशा कॉम्बिनेशन मध्ये काय होतं, त्या कॉम्बिनेशनचं वन एंड एक रिजिड सपोर्टला लावलेलं असतं आणि दुसरं एंड त्याला आपण मास वगैरे अप्लाय करू शकतो. राईट. मग ही कॉम्बिनेशन व्हर्टिकल असू शकते किंवा हॉरिझॉन्टल असू शकते. व्हर्टिकल जर असेल तर मग ही अशा पद्धतीने होईल. ही तुमची पहिली स्प्रिंग, त्यानंतर ही तुमची दुसरी स्प्रिंग आणि मग याला मास एम तुम्ही अप्लाय करू शकता. सो ह्या स्प्रिंगचा पहिल्या स्प्रिंगचा स्प्रिंग कॉन्स्टंट आहे समजा K1 आणि त्याच्यात एक्सटेन्शन प्रोड्यूस झाले समजा E1. याचा स्प्रिंग कॉन्स्टंट आहे K2, एक्सटेन्शन प्रोड्यूस झाले E2. ठीक आहे. किंवा आता हेच कॉम्बिनेशन असंही असू शकतं हॉरिझॉन्टल मध्ये. ही स्प्रिंग 1, ही स्प्रिंग 2 and here it is mass. So K1 is the constant, E1 is extension, K2 is constant, E2 is extension. आता याचं जर अनालिसिस केलं तर एक लक्षात येईल तुमच्या, द फोर्स ऍक्टिंग ऑन बोथ द स्प्रिंग किंवा द रिस्टोरिंग फोर्स इन बोथ द स्प्रिंग इज सेम. ठीक आहे. मग आता तो जर आपण F घेतला तर बाय डेफिनेशन F इज इक्वल टू K इंटू E. ठीक आहे ना. फोर्स इज इक्वल टू काय असतो? फोर्स कॉन्स्टंट मल्टिप्लाय बाय द एक्सटेन्शन प्रोड्यूस, दॅट इज F इज इक्वल टू मायनस KX. तो फॉर्म्युला इथं मी मॅग्निट्यूड घेतलाय फक्त. ठीक आहे. सो F इज इक्वल टू K. त्या हिशोबाने मग F इज इक्वल टू दोन्ही स्प्रिंग साठी काय होईल, ही किंवा ही कॉम्बिनेशन K1 E1 इज इक्वल टू K2 E2. ठीक आहे. आता आपल्याला इथे E1 किंवा E ची किंमत काय काढता येईल? E इज इक्वल टू F डिवायडेड बाय K. देअरफॉर E1 इक्वल्स टू F डिवायडेड बाय K1, E2 इक्वल्स टू F डिवायडेड बाय K2. हे आपल्याकडे तयार होईल. आता ई जर इफेक्टिव्ह कॉम्बिनेशन असेल किंवा ES विथ द इफेक्टिव्ह एक्सटेन्शन. ठीक आहे ना. ES इज इफेक्टिव्ह एक्सटेन्शन ऑफ कॉम्बिनेशन. ठीक आहे ना. ऑफ कॉम्बिनेशन देन ES इज इक्वल टू E1 प्लस E2. दॅट इज ES. आता ES काय येणार इथे? F डिवायडेड बाय KS. That is F divided by KS is equal to F divided by K1 plus F divided by K2. That is 1 by KS is equal to 1 by K1 plus 1 by K2. ठीक आहे. म्हणजेच आपण इथे लिहू शकतो KS is equal to K1 K2 divided by K1 plus K2. So this is the formula when there are two springs connected in series. So जो काही इफेक्टिव्ह तुमचा तिथे फोर्स कॉन्स्टंट येणार आहे तो इज इक्वल टू काय असेल? प्रोडक्ट ऑफ फोर्स कॉन्स्टंट्स ऑफ इंडिव्हिज्युअल स्प्रिंग डिवायडेड बाय सम ऑफ द फोर्स कॉन्स्टंट्स ऑफ इंडिव्हिज्युअल स्प्रिंग. किंवा इफ यू नो द एक्सटेन्शन देन रिझल्टंट एक्सटेन्शन इज इक्वल टू स्ट्रेट वे सम ऑफ टू एक्सटेन्शन्स. आता n नंबर ऑफ स्प्रिंग्स जर कनेक्टेड असतील इन अ सिरीज कॉम्बिनेशन म्हणजे एका खाली एक अशा n नंबर ऑफ स्प्रिंग्स असतील सो यू कॅन ऑलवेज राईट K, the effective of all the n number of springs which are connected in series, that effective force constant is K divided by n. So this is the generalized formula for n number of springs. कारण तो otherwise इथे काय होईल? प्लस 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 1 by Kn. त्याचं जनरलायझेशन काय होईल? तो इट इज K divided by n. आता हे कोणाला लागू पडेल? This will be applied
टू द स्प्रिंग्स विथ आयडेंटिकल फोर्स कॉन्स्टंट. एकसारखेच जर आयडेंटिकल स्प्रिंग आपण एका मागे एक जोडल्या तर स्ट्रेट वे हा फॉर्म्युला वापरून यू कॅन ऑलवेज सॉल्व द एमसीक्यू. सो हे झालं सिरीज कॉम्बिनेशन. पुन्हा एकदा लक्ष द्या का दोन स्प्रिंगचं सिरीज कॉम्बिनेशन म्हणजे काय. when the springs are connected one after another then that combination is called as series combination. ते व्हर्टिकली असं होऊ शकतं, हॉरिझॉन्टली असं होऊ शकतं. सिरीज कॉम्बिनेशनची खासियत काय आहे तर तो जो रिस्टोरिंग फोर्स आहे दॅट रिमेन्स सेम फॉर ऑल दी स्प्रिंग आणि तो जो एक्सटेन्शन आहे E1 E2 दॅट इज डिफरंट इन ईच ऑफ दी स्प्रिंग. मग त्या ठिकाणी जर आपण हा फॉर्म्युला F इज इक्वल टू के अप्लाय केला तर स्प्रिंग 1 साठी तो होईल K1 E1, स्प्रिंग 2 साठी होईल तो K2 E2 आणि त्या हिशोबाने E1 E2 आपण फाइंड आउट केलं. नाउ द रिझल्टंट ऑर द इफेक्टिव्ह एक्सटेन्शन प्रोड्यूस इन द कॉम्बिनेशन इज ES, yes फॉर सिरीज इज इक्वल टू E1 प्लस E2. फॉर्म्युलात आपण किमती टाकल्या आपण फायनल कन्क्लुजनला येऊ की 1/KS दॅट इज युअर रिझल्टंट इफेक्टिव्ह व्हॉट वी कॉल फोर्स कॉन्स्टंट इज इक्वल टू 1/K1 प्लस 1/K2 प्लस इफ देर आर n springs then it will be प्लस अप टू 1/KL. म्हणजे जनरलाइज जर करायचं ठरलं इफ K1 इज इक्वल टू K2 इज इक्वल टू K, प्रत्येक स्प्रिंगचा स्प्रिंग कॉन्स्टंट जर सारखा आहे, स्प्रिंग आयडेंटिकल आहे तर सिम्पली KS इज इक्वल टू K/N वेर N इज नंबर ऑफ स्प्रिंग्स कनेक्टेड इन सिरीज. दोन स्प्रिंग साठी फॉर्म्युला मॉडिफाय करून KS इज इक्वल टू K1 K2 अपॉन K1 प्लस K2. सो ह्या मेथड ह्या सगळ्या इन्फॉर्मेशनचा उपयोग करून यू कॅन सॉल्व प्रॉब्लेम्स ऑन the springs connected, two springs connected in series or n number of springs connected in series. So this is about first combination. Now let us understand the second combination, that is parallel combination. आता parallel combination मध्ये काय होतंय मित्रांनो, parallel combination मध्ये springs are connected parallel. Like I will draw the figure for you. So second is parallel combination. ठीक है. When the number of springs are connected such that their one end is connected to support and other end, the combination of other end is connected to the force or the mass like this. किंवा हीच अरेंजमेंट आणखी एका पॉसिबल याच्यात अशा पद्धतीने होऊ शकते. दिस इज मास, दिस इज अनदर स्प्रिंग. ठीक आहे. सो दिस इज व्हॉट इज पॅरलल कॉम्बिनेशन. आता या पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये the restoring force in each of the spring is different. प्रत्येक स्प्रिंग मधला रिस्टोरिंग फोर्स कसा आहे, वेगळा आहे. बट द एक्सटेन्शन प्रोड्यूस बिकॉज ऑफ द स्ट्रेचिंग फोर्स इज सेम. सो व्हॉट वी कॅन राइट हियर इज सपोज K1 and F1 are the force constant and restoring force. Similarly K2 F2 are the corresponding value for second spring. ठीक आहे. तसंच इथं आपण याला लिहू शकतो K1 F1 here K2 F2. ठीक आहे. ह्या करस्पॉन्डिंग व्हॅल्यू आहे. आता होईल काय इफ वी अप्लाय द स्ट्रेचिंग फोर्स टू द कॉम्बिनेशन देन देर विल बी अ रिझल्टंट रिस्टोरिंग फोर्स सच दॅट द फोर्स विल गेट डिवायडेड इनटू इंडिव्हिज्युअल स्प्रिंग्स. राईट. आपण एक कॉमन फोर्स जर याला अप्लाय केला F तर त्याला अपोज करायला सिस्टीम काय करेल, नंबर ऑफ स्प्रिंगची सिस्टीम एक रिस्टोरिंग फोर्स तयार करेल आणि तो कोणामुळे तयार होईल, इंडिव्हिज्युअल स्प्रिंगच्या फोर्समुळे तयार होईल. सो दॅट इज द क्ल्यू हिअर टू सॉल्व द प्रॉब्लेम दॅट F इज इक्वल टू F1 प्लस F2 प्लस प्लस Fn if there are n number of springs. Now we know F is equal to K into E, right? So here F1 is equal to K1 into E, F2 is equal to K2 into E. आता मी इथे E सारखा लिहितोय because E is common for all the springs. इथे E सारखाच असतो, एक्सटेन्शन प्रोड्युसिंग ईच ऑफ द स्ट्रिंग इज सेम. मग आता आपण हा फॉर्म्युला जर याच्यात टाकला तर काय होईल मग Kp into E. आता Kp काय आहे, इफेक्टिव्ह कॉन्स्टंट फॉर पॅरलल कॉम्बिनेशन इज इक्वल टू K1E प्लस K2E दोन याच्या सिस्टीम साठी आणि म्हणून Kp इज इक्वल टू सिम्पली येईल K1 प्लस K2 दॅट इज सिग्मा I इक्वल्स टू 1 to n Ki. ठीक आहे. हा झाला तुमचा फॉर्म्युला तयार. म्हणजे जर m नंबर ऑफ स्प्रिंग्स आर कनेक्टेड इन पॅरलल देन द इफेक्टिव्ह फोर्स कॉन्स्टंट इज m इंटू K. आयडेंटिकल स्प्रिंग जर आपण जोडले पॅरलल मध्ये तर इफेक्टिव्ह किती, m इंटू K. सो दिस इज अबाउट द पॅरलल कॉम्बिनेशन. ठीक आहे. सो मित्रांनो आता आपल्याला इथे मेनली
याच्यावरती MCQ एक्सपेक्टेड आहे. बोर्ड याच्यावर प्रॉब्लेमही विचारू शकतं, पण MCQ जर आला तर हे शॉर्टकट मध्ये कसं ध्यानात ठेवायचं लक्षात घ्या. सी नाव आपण दोन कॉम्बिनेशन शिकलोय, सिरीज अँड पॅरलल. मी आता त्याला समराइज करतो. ठीक आहे. सो आय विल ट्राय टू पुट ऑल दीज थिंग्स इन अ नटशेल सो दॅट यू कॅन इझिली सॉल्व द प्रॉब्लेम. So series combination of spring and parallel combination of spring. So in series combination springs are connected like this. In parallel combination they are connected like this. ठीक है. In series combination the restoring force is constant. In parallel combination the extension produces constant. In series combination of two springs, the effective force constant is given by Ks is equal to K1 K2 divided by K1 plus K2, and here it is given by K1 plus K2. ठीक है. For n number of identical springs, the effective force constant is K divided by n. And for m number of identical spring, Kp is equal to m into K. ठीक है. These are the things. Here total extension remains constant. Here extension is E is equal to E1 plus E2. This is the important equation. And here F is equal to F1 plus F2. This is the important equation. ठीक है. In case बोर्डाने जर प्रश्न विचारले तर काय विचारेल का obtain an expression for resultant force constant in case of two springs connected in series. क्या obtain expression for the resultant force constant, क्या effective force constant if two springs are connected in parallel. So that are the possible questions if the board is going to ask. Otherwise हे रिलेशन्स लक्षात ठेवायचे. नंबर ऑफ स्प्रिंग्स ज्यावेळेस वाढतील त्यावेळेस हे फॉर्म्युले अकॉर्डिंगली मॉडिफाय करायचे. ठीक आहे. सो दिस इज अबाउट द कॉम्बिनेशन ऑफ स्प्रिंग. पुढचा भाग पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनसाठी बेल बटन पुश करा, and keep in touch with us. Thank you very much.